कोरोना आला आणि सर्व पर्यटन बंद झाले। त्यामुळे या ठिकाणी असलेल्या लहान मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसला होता। तसेच पर्यटन क्षेत्राला देखील फटका बसला होता। आता सरकारने नवीन गाईडलाईन्स दिल्या आहेत। त्यानुसार 1 सप्टेंबरपासून बऱ्याच गोष्टी सुरू होत आहे। त्यातच मेळघाटमधील चिखलदरा येथील विदर्भातील नंदनवनात पर्यटनाला अटी शर्ती ठेवून शासनाने परवानगी दिली आहे। कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून मेळघाटात वसलेले चिखलदरामधील विदर्भातील नंदनवन पर्यटन बंद होते। मात्र आता 1 सप्टेंबरपासून मेळघाटातील पर्यटन पुन्हा विदर्भाच्या नंदनवनात सुरू झाले असून पर्यटकांची रेलचेल हळूहळू सुरू झाली आहे। त्यामुळे येथील लहान मोठ्या व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे। दऱ्याखोऱ्यात वसलेले मेळघाटाचे विदर्भाचे नंदनवन निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे। त्यातच इथे असलेला व्याघ्र प्रकल्प त्यात आणखीनच भर घालतो। दरवर्षी लाखो पर्यटक व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करण्यासाठी येतात। मात्र कोरोना आला आणि सर्व पर्यटन बंद झाले। त्यामुळे या ठिकाणी असलेल्या लहान मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसला होता। तसेच पर्यटन क्षेत्राला देखील फटका बसला होता। तब्बल 5 महिन्यानंतर चिखलदऱ्यातील पर्यटन सुरू होणार। आता सरकारने नवीन गाईडलाईन्स दिल्या आहेत। त्यानुसार 1 सप्टेंबरपासून बऱ्याच गोष्टी सुरू होत आहेत। त्यातच मेळघाटातील चिखलदरा येथील पर्यटनाला अटी शर्ती ठेवून शासनाने परवानगी दिली आहे। आता 5 महिन्यांपासून बंद असलेले सर्वच व्यवसाय सुरू झाले आहे। त्यामुळे येथील व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असून पर्यटक सुद्धा आता चिखलदरामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता चोरणी येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।